उद्धव ठाकरे यांनी रामरक्षा आंदोलनाची घोषणा केलेली आहे। रविवारी दादरच्या कबूतरखान्याजवळ हनुमान मंदिरासमोर दुपारी 4 वाजता हे आंदोलन होणार आहे। यामध्ये हिंदूंनी रामभक्तांनी सहभागी व्हावं असं आवाहन ठाकरेंनी केलेलं आहे। दरम्यान दानपेटीतील चोरीचा पैसा पक्ष फोडाफोडीसाठी वापरला जातोय असा आरोप यावेळेस ठाकरेंनी केलेला आहे। येत्या रविवारी 5 तारखेला संध्याकाळी 4च्या सुमारास दादर इथे कोणे ठिकाणी जो एक कबूतरखाना होता तिथे एक मारुतीचं मंदिर आहे। त्या मंदिराच्या समोर तमाम हिंदूंना ज्यांना असं वाटतंय की भाजपच्या कालखंडामध्ये हिंदुत्व धोक्यात आले म्हणून ज्यांनी मोर्चे काढले होते त्यांना सुद्धा मी आमंत्रित करतोय। पक्ष वगैरे न बघता जे राम भक्त असतील, जे हिंदू आहेत, ज्यांना रामाच्या मंदिरात होत असलेली चोरी ही सहन होत नाहीये, पण जाब विचारायचं वाटतोय ते सगळेजण तिकडे 4च्या सुमारास जमतील। मी स्वतः तिकडे जाणार आहे। माझ्यासोबत शिवसेनेचे नेते असतील, लोकप्रतिनिधी असतील। रामरक्षा, हनुमान स्तोत्र और हनुमान चालीसा हम वहाँ सबके साथ बोले। अयोध्येत तर मी जाणार आहे, मी काही जायला लाजत नाहीये, अयोध्येत जाणार। परंतु ज्या संपूर्ण देशाने ज्याच्यामध्ये महाराष्ट्राचा सहभाग मोठा होता, भाजपला दिल्लीत बसवलं, तो महाराष्ट्र आहे। तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा हे आंदोलन व्हायला पाहिजे। महाराष्ट्र एकदा जागा झाला की संपूर्ण देश जागा होतो। त्याच्यामुळे पहिल्या महाराष्ट्रातनं मी सुरुवात करीन आणि अयोध्येत पण जाईन ना मी। राम मंदिरावरती दरोडा तर टाकला जातोय, टाकला गेलाय, त्याच्याबद्दल पुरावे सुद्धा दिले गेले। काही जणांचं म्हणणं असं आहे की त्या चोरीचा पैसा हा इतर पक्ष फोडण्यासाठी वापरला जातोय। हे फार गंभीर आहे। आणि जसं एकदा अटल बिहारी वाजपेयी म्हणाले होते, जेव्हा मी सांगितलं ना 90चा काळ होता की अब हिंदू मार नहीं खाएगा, तसं आज मी म्हणतोय की अब हिंदू माफ नहीं करेगा। आमदार खासदार चोरले जात आहेत, खरेदी विक्रीचा होते, याला ऑपरेशन नाव दिले जाते। ऑपरेशन हे, ऑपरेशन ते। मग आता हे ऑपरेशन राम मंदिर भाजपा करते का, हा एक महत्वाचा मुद्दा आहे। जेव्हा सगळं निघून जातं तेव्हा सगळ्यात पर्यंत परमेश्वर आठवतो। आणि तीच गत उबाटाच्या नेत्यांची झाली, त्यांना राम आता आठवले। रामावर बोलण्याचा उद्धव ठाकरेंना काय नैतिक अधिकार आहे हो? राम किंवा राम मंदिर हा विषय नाहीये। उरले सुरलेले आमदार, खासदार, नगरसेवक यांना दाखवण्याचा प्रयत्न आहे की अजूनही माझं हिंदुत्व जिवंत आहे। हे हिंदुत्व नाहीये त्यांचं, ही नौटंकी आहे। कारण जर हिंदुत्व खरं असेल ना, तर आधी राहुल गांधीला प्रश्न विचारत, राम काल्पनिक आहे का खरा आहे त्यांची बोलण्याची हिंमत नाही। हे उलटच झालंय। ज्या वंदनीय बाळासाहेबांनी सांगितलं की काँग्रेसमय शिवसेना जर होणार असेल तर मी माझं दुकान बंद करेन, त्या काँग्रेस बरोबर हे जाऊन बसले। त्यावेळी हिंदुत्व कुठं होतं? ज्यावेळी राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांवर हीन दर्जाची टीका केली त्यावेळी हिंदुत्व कुठं होते? त्याचा आधार घेऊन पुन्हा एकदा आम्ही हिंदूंचे रक्षक आहोत असं सांगण्याचा जर कोण प्रयत्न करत असेल तर महाराष्ट्रातल्या जनतेला आता सगळं हे कळून चुकलंय। आपण काँग्रेस बरोबर गेल्यामुळं हिंदूचे रक्षण करते जी लोक आहेत किंवा हिंदुत्व जपणारी जी लोक आहेत किंवा ज्यांच्या नसानसामध्ये हृदयामध्ये हिंदुत्व आहेत ते आता आपल्याला नाकारायला लागले। हे लक्षात आल्यानंतर या सगळ्या गोष्टी